काय रस्ता आहे? अरे काय रस्ता लागला ही बाय, काय रस्ता लागलाय आई शपथ. साईटला ह्याच्यावर नाव टाकून घ्यायचं MH45 रायडर असं नाव टाकून घ्यायचं. तुमचं काय म्हणणं, नाव टाकलं पाहिजे का नाही मला कमेंट करून सांगा. हे आहे ना ओरिजिनल तूप आहे, एकदम ओरिजिनल तूप. हे तूप टाकलं ह्यातमध्ये. आता नुसती चवच बघा नुसती. आता 5 स्टार रिझल्ट म्हणजे दूध प्यायची संधी मिळाली मला. ही शरीरासाठी खूप चांगली असते. ही महाराष्ट्र आहे का ही स्वर्ग आहे मला माहित नाही. म्हणजे बघा सकाळचा नजारा. 5:53 सकाळची आणि सकाळचा असा काहीतरी नजारा मला बघायला भेटतो ज्यावेळेस मी टेंटमधून माझी मुंडी बाहेर काढतो. मला माझा असा येतं स्वतःच कधी कधी. चेष्टा नाही करायची. मोठा प्रश्न जे तुम्ही मला विचारला आत्तापर्यंत लई विचारला, त्याचं उत्तर द्यायचं आहे. थोड्या वेळ थांबा, उजेड येऊ जरा, थोडं रोडचं आहे. वाव, लय मचाक येतो तुमचं जेवण करताना, तेवढं कमी करा. हे बघा आता ही माईक आहे ना, ही जास्त असल्यामुळे का नाही ते आवाज जास्त येतो. आता बघा का नॉर्मल आला का, म्हणजे सजगिळ्याला चुकासला का आवाज येतो. म्हणजे जेवढा आवाज किती येतो थोडा विचार करा. ही गोष्ट आहे, मी मुद्दामून करत नाही, ती गोष्ट होती कारण की ही माईक आहे ना इथं, त्यामुळं बघितलं काहीच केलं नाही मी. आवाज येतो कारण की माईक बाहेरीतला आहे, तर तसं करत जाऊ नका, तसं म्हणत जाऊ नका. वाईट वाटतं, वाईट कमेंट आले, वाईट वाटतं मला खूप जास्त. मी खूप मेहनत करतो, संघर्ष करतो आणि तुम्हाला व्हिडिओ दाखवतो. ड्रोन सीन कसं वाटलं मला कमेंट करून सांगा. चला. कल रात में कैसा रुका था इसके अंदर, नए वाले घर के अंदर कल रात मैंने आगमन किया था. ठीक आहे, तर इथनं ही बघा, इथं ती पेटी, इथं पेटी, हेल्मेट तिकडं, इथं कपडे, बोटं फक्त राहिलेली होती घ्यायची. चला स्लिपिंग बॅग ही समजा काढू आता इथनं. ही बघा सायकलीवर असं काहीतरी माझं रोज पॅकिंग होतं आणि मला पॅकिंग करायला सकाळ सकाळ लई भारी वाटतं माझ्या सायकलीवर. म्हणजे एक काय म्हणते ती एक दिवसाची खरी सुरुवात ना ह्याच्यापासून, ती टेंट काढण्यापासून हे समजा गोष्टी. आणि ही समोर साईडला हे बघताय ना, हे बघा, हे कमळगड आहे, कमळगड. आता आपल्याला निघायचं ह्या रस्त्यानं सरळ आता पुढल्या साईडला. पुढल्या गावाची नावं काय ती माहिती काढून कळेल. अरे मला हसा येत आहे माझं स्वतःचं. मला कधी कधी माझ्या बोलण्याचं मला खरंच हसा येतं, लय हसा येतं. तुम्हाला हसा येतं मला सांग कमेंट करून. सकाळ सकाळी एक यूट्यूबला व्हिडिओ सोडायला चालू या, म्हणजे डेली व्हिडिओ पडला पाहिजे, डेली व्हिडिओ. आधी यूट्यूबला मग इंस्टाग्रामला. असा आहे प्रेम आहे ना तुमच्यावर, त्यामुळे तुम्हाला दाखवतो मी. ही मांजर एवढी भारी का नाही, हिला असं सोडायचं मन करत नाही. थांबा ऐकू थांबा. हे बघून घ्या, सकाळ सकाळ माझ्या हातामध्ये आहे वाघाची मावशी. ही लई शांत आहे, हालत पण आहे. हो का, अशीच बसते बा, कशी भारी आहे. चिव 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 चिव. मस्त चहा घेतो या, चहा ठेवलेला आहे, दादांना मदत केली.
रात्री दादानं मस्त मध्ये जेवणाची समजी सोय केली. आणि काल रात्री पाठीमागच्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असतं तर मी एवढं भारी जेवण केलं तर नाही. मी आता एवढा जास्त भात खाल्ला. ते एक जणाची लॅब झाली एका पोराला मी आजी थोडं तरी वाढली. पाणी लागलं करायसारखं. हे केलं का ही जाडीच ना हां पूर्ण ओढा आहे. तुम्ही झोपला होता ना हां पूर्ण ओढा आहे एकदम. अच्छा इथनं पाणी येत राहतं. पाणी येत राहतं इथून बाहेर जात. बरं इकडे फणसाची झाड एवढी का बरं मी बघतोय फणसाची झाड आहे तिकडे. पहिल्यापासूनच लावलेली हां पूर्वजांनी एक झाड असेल की 100 150 वर्षाचं. ते असेल होतं तिथे खाली एक आहे लय मोठं ते असावं. हा ते खूप जुनं लावलेलं. ओके चला भावांना चहा पाणी झालेलं आहे. आता मला पुढे जाऊन आंघोळ करायची मस्त मध्ये. चला येऊ थँक्यू. हॅपी जर्नी. अशी गावात माणसं भेटते ना त्यामुळे माझा प्रवास एकदम चांगला होतो. चला चला तुम्हाला दाखवतो काल रातचं जेवण कुणी केलं तरी. चहा घेतला की राव काल रात्री कालवून तुम्ही गेलं काय काय राव कालवून गेलं तर राव पुढल्या वेळेस आल्या मला अजून पाहिजे ना. नक्की लय भारी मला एवढं भारी वाटलं का नाही. मी कधी एवढं खात नाही पण खाल्लं मी तेवढं लय खाल्लं आणि डायरेक्ट झोपलो. म्हणलं 12-1 वाजेपर्यंत जागेला झोपलो मी. नाही रात्री पोरं आली होती त्यांना म्हणलं नका उठू. मी झोपलो होतो मी झोपलो होतो. आणि मग त्यांचं बरं झालं बरं आंघोळी करतो पुढल्या गावात बोललोय नाश्त्याला तिथं करतो. नाही तर होईल नाश्ता. नाही ना पुढल्या वेळेस आले का तुम्ही आता पुढल्या वेळेस अजून पावसाळ्यात यायचंच की नक्की मला. या. अहो नक्की चला लय भारी वाटलं भेटून. माणसं इकडली लय भारी ती. बरं चला येऊ चला हा होय चला आजच्या प्रवासाला सुरुवात झाली कोंडवलीमधनं. तर हर महादेव आयांबाबाच्या नावानं चांगलं. तुमचा गणेश भाऊ सकाळ आता निघलेला आहे मस्तमध्ये. आता करायची आपला मस्त आंघोळ पुढं धरणावर आणि भारी वाटतंय. म्हणजे हे कलं जी माणसं येते का नाही माणसं भारी भेटते ना त्यामुळं मला अजून भारी वाटतं याला जास्त रायडिंग करायला. म्हणजे मदत करते खूप जास्त. महाराष्ट्रातली माणसाची पण लई प्रेम येते आपली. तर आता कोंडवलीमधनं का नाही आता आपल्याला जायचं या वाईकडल्या साईडला. वाईमधनं कोण आहे का कमेंट करून सांगा. वाईमध्ये 2 दिवसामध्ये येतोय मी. हे वा काय भारी वाटतंय. आंघोळ केला असतो ना मग त्यानंतर लय भारी वाटलं असतं. राम पाहुणं चला वा अरे यार काय गडे खरंच सांगतो बरं खरंच सांगतो मला पण सांगतो बरं एकदम मनापासून सांगतोय बरं का. महाराष्ट्र हे काही स्वर्ग आहे मला माहीत नाही. म्हणजे स्वर्गीय लोक आहेत हो इथं. एवढी भारी लोक आहेत इकडे एवढी भारी माणसं आहेत ते. अहो प्रेम करणारी एवढी नाही ती एवढी साधी भोळी. अहो म्हणजे साधा राम जरी म्हणलो ना तर 2-3 जण राम पाहुणं कुठं आला काय या चहा पाणी. म्हणजे हे जे प्रेम आहे का नाही ही जी मी जगतो ना ट्रॅव्हलिंगची दुनिया ही पूर्ण एक वेगळी दुनिया आहे माझी. म्हणजे पूर्ण वेगळी दुनिया आहे ह्यातमध्ये. आणि मी आयुष्य जगतोय रे. मला प्राऊड आहे स्वतःवर राव मला प्राऊड आहे स्वतःवर. वा काय रस्ता आहे अरे काय रस्ता लागला ही बाय काय रस्ता लागलाय आई शपथ. अरे काय रस्ता लागलाय भाऊ बघितला ही बाय वा. ट्रिप आहे. मी सोलापूरवरून आलो या आता कोल्हापूरकडे निघालो खाली कोकण फिरत हा नाही एकटाच असतो मी फक्त एकटा चालतो. हा नुसतं फिरायचं गाव फिरायची. सोलापूर टिंबुर्णी हा कोकणात जाणार का? हा कोकणात जाणार. दिवसाची सफर आहे आता ही 3-4 महिने लागतील आता. बरोबर होय ड्रोनचं सामान कुठं पडलं बघितलं माझ्या हे बघा. जगोभाऊचं हे आहे ना आता ड्रोन स्क्रीन घेतलं तुम्ही बघितला. मी लांब पुढे गेला बघतो या म्हणलं त्याचा कवर कुठे गेला. कवर इथं पडला होता मागाशी. चला ती भात लावायच्या टायमिंगला मी बघितलं रानामध्ये असं चगाळ टाकते ती पेट होते ती पेटवतात काय होतं ना. मग त्याच्यामुळे रोप चांगले येते ना. होय त्या राखामुळे रोप चांगले येतं का. रासामुळे बरं हे फक्त इकडल्या भागातच बघतो मला आमच्या इकडं नाही असं करत नाही ती सोलापूरकडल्या साईडला असं करत नाही ती. मस्त आहे
इकडल्या भागामध्ये शेती करायची पद्धत वेगळी आहे बरं का भावांनो सांगतो. आधी इकडे माणसं काय करत माहिती का, आधी भात लावायच्या आधी सगळं टाकते रानामध्ये 5 टोसाचं आणि त्याला पीठ होते ती. ह्यांचं म्हणणं आहे ती टाकल्यानंतर ना अजून धान चांगलं येतं. कोणाला माहिती कमेंट करून सांगा. वेगळी गोष्ट दाखवा ना, हे जे पॉईंट बघता ना फुलला इथं गोड निघलेला, ह्याला भावांनो एलिफंट पॉईंट म्हणते. ती केटक पॉईंट जे आहे ना तेव्हा ह्या इथं आहे महाबळेश्वरचं. जेव्हा तिकडे महाबळेश्वर ती टावरच तेव्हा तिकडे महाबळेश्वर तिकडं आणि इकडल्या साईडला खाली 5 गणी. तर मला ना आता हो असंच फिरून जायचं आणि ह्या पुवडल्या साईडला दुसरं एक धरण चालू होतं. हो आता ही बांध या बघू, जर बघता आलं ना तर ती मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करतो. भारी दुनिया आहे. पण ही बघा इथं पेट्रोल आहे का नाही, हेव्हा हे पेट्रोल आहे. हवा एवढं हिरवं गार झाडं कशी जवळ गेली ती बघितलं का. अयो लय बेकार वाटतं मला असं बघितल्यावर. बलकवडी या गावात पोचलो आहे, जेणेकरून आता आपल्याला इथनं फुलला रस्ता आहे का नाही, हे दुसऱ्या गावाला कनेक्ट करणार रस्ता आहे. आता इथनं आपला पडला जायचं. हे रस्ता हे कोंडा आलता आणि आता इथनं फिरून पडल्या साईडला, म्हणजे ही रस्ता इथं एंड झाला. आता आपण वाईकडल्या साईडला निघालेलो या आणि समोर इकडं ओल्ड महाबळेश्वर आहे. चला रस्त्याकडला काहीतरी एक वनस्पती मिळली जी खायची आहे. हे कोणाला माहिती आहे. ही शरीरासाठी खूप चांगलं असतं. आव चढलंय आहे, लय चढ या. कुठलं गाव आहे, गाव कुठलं आहे मला काय ना वाटतं. अरे गाव किती सुंदर ठेवलं इथं. ग्रामपंचायत वैगाव आहे. लय सुंदर ठेवलंय गाव. किती सुंदर गाव आहे भाऊ, माहिती आहे तुम्हाला. किती सुंदर गाव ठेवलं या. किती स्वच्छ किती निर्मळ गाव ठेवलं या. अरे वा पक्ष्यांना पाणी. अरे वा म्हणजे किती भारी ठेवले बघितलं. किती भारी आहे हे गाव. अरे वा किती सुंदर आहे हे गाव. बघितलं भावांना झेंडे लावले तर इकडं. काय हिरवळ आहे. अरे किती भारी वाटतंय. हाय शपथ. फायनली समजा चढ संपलाय. आता उतरा ना. चला नदी काढल्या साईडला निघालो आता खाली आता. आणि काय गाव आहे. काय भारी वाटतंय राव. हां वा वा वा. स्वच्छ किती निर्मळ गाव आहे इकडलं. वा वा वा. उत्तम मनाचा ब्रेक लावू काकू. काय म्हणता. पहिला आम्ही ओळखलं नाही, ऑब्झर्व केलं, ओळखलं. होय का. अरे वा धन्यवाद. बघतो ना आम्ही. हो धन्यवाद धन्यवाद. काय म्हणता कोणीकडे चालला इकडे. कुठं आलतं इकडे तुम्ही कुठे निघालाय. आम्ही चाललो इकडे नांदगिरीत. बरं बरं बरं. हो धन्यवाद. इकडे कुठलं गाव आपलं. आपल्या वरती बलकवडी ओळून. आताच बलकवडीत मध्ये चालू आहे आता. हो का. ते एलिफंट पॉईंट आहे काय. हा एलिफंट पॉईंट. हा, दिसला. पॉईंट 1. भोरगाव मधनं असता निघालो रस्त्याकडनं. मग खाली एक रिसॉर्ट होतं मोठं. मग ती मला म्हणले की या जरा थोडा चहा पाणी प्यायला. तर आलेलो या. सायकल इथं पार्क केली. हे बघा किती भारी या. खाल्ल्या साईडनं ह्याच्या बघितलं मी. तिथं एक ते हे निघलेलं माणसांना बसायला. ही तिथं इकडे बाहेर निघलं या. मी म्हणलं कोणाच तरी फार्म हाऊस होतं या. आतमध्ये आल्यावर कळलं गेलं मोठं रिसॉर्ट या. हे आतमध्ये चाकू होता का इथं असा कुठं चिटकून बसला असेल. खूप जास्त कारी चाकू ही. आणि मी आता असं नॉर्मल सहज आता हेल्मेट काढलं की माझी इथं पडलो. मी शॉक झालो या समजा गोष्टी बघून. बघा बघा बाप रे कसलं भयंकर वाचलं मी. डोकं फाटलं असतं माझं कुठंतरी लय बेकारमध्ये. खतरनाक सीन भाऊ. ही बघा हे बघा ही बघा. वाव काय नजारा दिसतो इथनं. हे बघा हे बघा. आणि ह्या रस्त्याने मी गेलेलो आणि मला काय वाटलं माहिती का ही फार्म हाऊस आहे कोणाच तरी. पण इथं 5 स्टार रिझॉर्ट आहे एक नंबर. ही बघा. आणि आपण हे बघा ह्या कोण आलो हे बघा.
तिकुंड असंच 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 निघालो आपण आता. वा ऐक सॉरी, साखर तोंडात जायची ऐवजी याची टेबलावर गेली आणि मग आता माझ्या तोंडात जाणार. काय पण म्हणा बरं का, एक गोष्ट आहे बरं का, महाराष्ट्रामध्ये आपल्याला काय म्हणते ती चांगली ओळख आहे. चांगली ओळख आहे का नाही, महाराष्ट्रामध्ये भरपूर जण ओळखते ती, भारी वाटतंय. तुमचे फॅन आहे. अहो फॅन नाही हो, फॅन नाही तसं नका बोलू, हे नॉर्मल माणूस आहे मी. बसा की राव, बसा की, बसा. 5 स्टार रिझॉल्ट म्हणजे दूध प्यायची आज संधी मिळाली मला. वा मस्त. तुम्हाला कसं काय कळलं मी या लागलो खाल्लं? प्रदीप गावावरून येत होता. बरं. हां तर त्याने पाहिलं तुम्हाला. ओके. आणि तुमचा व्हिडिओ बघतो. हां. मग ते बोलले ते दादाच आहेत. ओके. दादाच आहेत. तर मी त्याला मग त्याने मला फोन केला. तर मी बोललो त्याने दादांना चहा प्यायला नाही नाश्त्याला तरी आपण. ओके छान. वा खूपच भारी. मान खूप प्रेम मिळालं आहे भावांनो. एवढं प्रेम मिळतं का नाही. मेन गोष्ट काय ना, ती मला आज म्हणली होती, त्यांच्या मनात होतं की नाही बा ह्यांना स्टे करावा, पण मला पण वाटतं तुम्ही स्टे करावा, पण नका म्हणलं. आईवडिलांना घेऊन आल्या पुढल्या वेळेस. त्यांना म्हणलं की मी आईवडिलांना घेऊन आले ना, मग नंतर पुढल्या वेळेस थांबतो म्हणलं. तर आईवडिलांना पण फिरवायचं आहे खूप जास्त मला. माझी आई वडील लई फिरवायचे त्यांना पण. माझे कपडे घेऊन गेली ती धुण्यासाठी. थांबा म्हणले धुवून टाकायला होतो म्हणली. तर एवढी माणसं भारी ठिकाणी हे केली सांगतो. सायकल इथं पार्किंग केली आहे आणि काय म्हणली दुपारच्याला जेवण करून जावा. ठीक आहे चालतंय म्हणलं. तर आज दुपारच्याला इथनं जेवण करून आपण पुढं वाईकडल्या साईडला निघणार या. आणि भारी वाटतंय, माणसं लई भारी गेली. ही मदत होती, अशा मदतीनंच मी पुढं चालतो या. मी आंघोळीला चाललोय तवर म्हणलं जगभावच्या बॅटरी चार्जिंग करून घ्यावं ते म्हणलं. तर तिथं चार्जिंग करून घेतो. इकडले मावला का हे बघा हे दिलं. हे पाणी बिणी तर नाही ना ह्यातमध्ये जाणार? नाही काय. हां कारण की ती लई मागायचं या त्यामुळं. ओके ठीक आहे. आता हे आपलं भाव निघालं तर चार्जिंग लावायला घेऊन. आणि माणसं इकडली एवढी जास्त प्रेमळ सांगतो, एवढी प्रेमळ माणसं आहे ती काय सांगू तुम्हाला मी. तर आता आंघोळ करून येतो आता ना. माझ्यासमोर स्ट्रॉबेरीची शेती पूर्ण, पण ही आपल्या भावची या. पण मला आंघोळ करायचं त्यानं तुम्हाला दाखवीन मी स्ट्रॉबेरी कशी आहे ती. आताच दाखवणार नाही मी तुम्हाला. पूर्ण स्ट्रॉबेरी दाखवा नाही. कसली भारी भारी स्ट्रॉबेरी आहो. आंघोळ करून आले दाखवायची. आता ह्या तुम्हाला उत्सुकता राहील की स्ट्रॉबेरीची शेती असते कशी, कसले मोठे स्ट्रॉबेरी त्या तुम्हाला 5 मिनटं दाखवतो. मला आंघोळ करायला द्या. धारणं आंघोळी निघालोय. दादानं घेतली चटई बिटई एकदम मस्तमध्ये. खाऊ दुपारच्याला मस्तमध्ये पिठलं भाकरी कचकून नुसतं. आणि करू का आम्ही रेटिंगचं 5G नेटवर्क असतं मग अशी तर टेंट लावून इकडे थांबायचं, नो टेन्शन. पांगारी हा. इकडे साईडला आलं आपलं मंकी पॉईंट. मंकी पॉईंट. हां पॉईंट कुठला महाबळेश्वरचा. हा. ठीक आहे. इकडे टेबल पॉईंट हा पाचगणीचा. बरं, हा. एवढं जवळ आहे आपल्या जागी, आपल्या हॉटेल माग. ओके. समोर नावरावणी डोंगर, इकडे पांडवगड, इकडे बघा समोर आहे ना हा. तो पांडवगड आहे. हा. इकडे वासोळे ती लाईन आहे ती पूर्ण. बरं. व्हायला पण जायला जागा आहे. या साईडला कोंडवली, परतवडी, नानगणे, जोर, हे इकडे जे पॉईंट आहेत ना पूर्ण महाबळेश्वरचा पट्टा आहे. पण आता मस्त मध्ये पाहून आलेलो या. आणि एवढं जास्त भारी वाटतंय ना या झाडाखाली बसलोय. सावली बघा, झाडाची सावली बघा भावांनो, काय सावली दाट झाला या. आणि हे आहे भावांनो पूर्णपणे कोकणाचा पट्टा. आणि काय आणलंय, थंड आणलंय. अरे वा चला आयो. आता मस्त आंघोळ करून आलं तर दादानं आणली स्प्राईट. आता स्प्राईट बीट पितो एकदम मस्त मध्ये. एडिटिंग करतो, जेवण करतो, मग पुढचं सूत्र पुढं हलवू. एडिटिंग करून झालेली. आता जायचं जेवायला. हो काय केलंय ते निघालोय बघा. हे बघा लय भारी वाटतं इकडे मला. डाळीची आमटी. वा लोणचं. वा वा. भाऊ 3री चपाती या. आज त्या कडक उन्हामध्ये जेवण जे भेटलं का नाही एवढं खमंग झार. अजून एक वाटी मस्तमध्ये मटकीची मागून घेतली या. उसळ या. आणि जी लागतंय भाऊ. वा सवय भाऊ सवय. आदल्या जल मी खरंच बरं का मी चांगलं काहीतरी पुण्य केलं. लई मोठं पुण्य असणार आहे. त्याशिवाय मला काय म्हणते, त्याशिवाय मला एवढी कृपा नाही देवाची माझ्या. भात पण आला आहे. लई मोठं नशिबान आहे मी. काय म्हणते ते आईवडिलांची पुण्य आहे लई मोठी आहे मला. त्यानंतर ना असं वाटतंय की आईवडिलांची पुण्य आहे लई माझ्यासाठी. त्यानंतर ना असं वाटतं की आदल्या तुम्ही पुण्य पण असं काहीतरी चांगला. आणि उपाशी मी असतो कुठतरी. एवढं थोडं द्यातलं मला लई झालं. एवढं सगळं खायचं. एवढं तूप गावठी येते काही गावठी आहे. एवढं तुपातलं जेवण करतोय. तुपातलं जेवण नाद नाही करतात. हां
घ्याव सर काय गडी तूप आहे ही ओरिजिनल आहे ना ही ओरिजिनल तूप आहे एकदम ओरिजिनल आहे. ओरिजिनल तुपामधलं जेवण टेस्ट लय ओरिजिनल हे आहे ना ओरिजिनल तूप आहे एकदम ओरिजिनल तूप. हे तूप टाकलं ह्यातमध्ये आता नुसती चवच बघा नुसती आता. हे मस्त मध्ये आता तुपातला भात आणि उसळ आहे आता बघा. हा तो म्हणलाय थांब म्हणून जेवायला येणार आहे अख्ख्या माशा जागेच बापरे भाऊ ह्यातमध्ये माशा जिता येते गे. बापरे चावलं ए चावल थांबा कुणाला चावलेलं आहे. मला त्याला ते पोरला कसला फोडला अय ला कसलं चावलं तुला मोहळ भाऊ मोहळाचा मध. भावांनो डोकूट कुठं चाललंय मोहळ भावांनो ह्याला एवढं मोहळ चावलंय का नाही काढता नाही बघा बा ही तर ही ती पहिलंच आहे ही बघा ही तर हाताला बापरे तुम्हाला पण चावलंय ह्याला बी चावलंय कशाला गेलं तर राव काय राव काम लावून आलाय तुम्ही. चला तुम्हाला मी स्ट्रॉबेरी दाखवतो झाडाला डायरेक्ट ताजी स्ट्रॉबेरी कशी येते चला. अयो काय अडकलं पाहिजे माझ्या तार आहे हा कुठं आहे पाय द्यायचं ना हां अरे वा स्ट्रॉबेरी आपण खाऊ शकतो ना. हा बिंदास तोडू पण शकता हे घ्या अरे वा दांड नाही खायचं आहे थांबा हे बघा ही स्ट्रॉबेरी हो का ही झाडाला बघा ही झाडाला स्ट्रॉबेरी या ही मी हे बघा इथनं तोडली ही असं केलं खुनपट काढलं वा किती भारी वाटतंय राव. अरे वा ही तोड़ दी स्ट्रॉबेरी मैंने खा लिया कुछ ऐसे. किती गोड आहे भाऊ कसली गोड आहे या मोठी स्ट्रॉबेरी ही बघा हो का हे बघा ही तोडली ताजी तुमच्या समोर दुकानात नाही भाऊ डायरेक्ट रानात. वा ताजी स्ट्रॉबेरी वा. म्हणा दुकानामधली स्ट्रॉबेरी आणि रानामधली स्ट्रॉबेरी मध्ये जमीन आसमानचा फरक आहे बघा. मी तुम्हाला सांगतो जमीन आसमानचा फरक आहे. मग कशी काय वाटली भावना स्ट्रॉबेरी मला तर भाऊ नीट खाल्ली ना ढेकरा यायला लागले स्ट्रॉबेरी खाऊ ढेकरा यायला लागले त्या पण मजा आली बरं काय बरं मला. हां रस्त्याकडला का नुकतं थांबलो होतो येऊन एक दादा आला कोणतं कुठला आहे गाव हे कुठलं गाव आहे पसरणे गावी पसरणे का पसरणे कुठनं बघितलं मला मी आता इथं घरात झोपलो होतो आणि तुम्ही बाहेर बघितलंय आणि कलिंगडच चरा घेतलेलं म्हटलं तुम्हाला देऊन यावं. अरे ह्याला मानते ते रे जिवाळा म्हणजे बघा दादा घरातलं घरात खात होती ना घरातलं कापून लगेच माझ्यासाठी म्हणजे एक घास सोडून खात नाही ती बघा मला माणसं घास सोडून खात नाही ती बघा कलिंगड आणलं लगेच भावानं म्हणजे सॅल्यूट आहे भावाला. हे खाऊ दोघं ना आता अर्धा कापून नाही नाही असं तुम्ही खा. खाऊ नाही नाही काय प्रॉब्लेम जेवला का नाही. जेवण केलं की हां आता इथं वाई किती लांब आहे आता इथनं वाया 3 किलोमीटर राहिले. 3 किलोमीटर राहिले म्हणजे आता मला थांबायला का कुठतरी टेंट लावतो पुढे कुठतरी मोकळं मस्त जागा बघून एक चांगला आता हा पुढे ठिकाणी सावली वगैरे इथं ना इथं गेला ना पुढं कोपऱ्यात पुढं ना? डावा साईडला ना मोठं झाड आहे होय का? इथं 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 इच्छा छोटेसे मुलाची की मला तुम्हाला नॉर्मल मला तुमच्या ब्लॉगमध्ये यायचं तर ठीक आहे म्हणलं काही अडचण नाही तुमच्या गाणाभाऊचं मन लई मोठं या तर हा छोटासा नाव काय या श्री विकास कोंडाळकर. ओके दादा घेऊन आलते दादा मोठी गाडी रस्त्याला तिकडे उभा केली आणि दादा म्हणलं चल चला घेऊन येऊ लगेच तर एक इच्छा असते थोडी पूर्ण केली काय असतं त्यामध्ये थोडं ब्लॉगमध्ये घेतलं म्हणून काय होत नाही असं असतंय असू दे त्याला झाली समाधान. हर हर महादेव हर हर महादेव.
तर पसरणे ह्या गावामध्ये म्हणजे वाईच्या पाठीमागे 3 किलोमीटर आपण आज टेंट लावतोय, कारण की उद्या मला सायकलच्या गिअरबॉक्सचं काम करायचं आहे. गेल्या 5 ते 10 दिवसापूर्वी आपण सायकलचं काम केलं होतं, गिअरबॉक्स बदल होता, ती फिरवून तुटलेला आहे. त्यामुळे मी पुण्यात नेताना एकदम मस्त लबली असा गिअरबॉक्स आणला, ह्याच्यापेक्षा डबल मोठा आणलेला आहे. ती फुल्ल्या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला दाखवणार नाही, पण आता आपण इथं मस्त टेंट लावून घेऊया. मेन रोड साईडलाच आहे, साईडला जातो, कारण की आता पुढं समजी घरं चालू होती आणि घरं चालू झाली का नाही मला टेंट लावायला कुठं जागा भेटणार नाही. त्यामुळे मी आधीच तयारी करून ठेवा म्हटलं. हे बघा घरं चालू झाली. चला आता लावूया मस्त असा टेंट, एकदम उन्हात लावतो, जरा थोड्या इकडं असा मध्ये लावतो, म्हणजे सकाळच्याला ड्रोन सीन एक नंबर घ्यायचा असा मधनवर. भयंकर घाम आला आहे राव, मला काय भयंकर घाम आला आहे. हां, एवढं जास्त गरम होतं. ही बघा हातावर समजा घाम, इकडं समजा घाम, बघितला का. चला समजा सामान टाकतो आता आतमध्ये. समजा जर घेतलं फक्त थोडं राहिलं. टेंट कसा दिसतो सांगा, टेंट कसा दिसतो समजा उठून रस्त्यावर समजी माणसं आपल्याकडेच बघते, फक्त आपल्याकडेच. साईडला ह्याच्यावर नाव टाकून घ्यायचं, MH45 रायडर असं नाव टाकून घ्यायचं. तुमचं काय म्हणणं, नाव टाकलं पाहिजे का नाही मला कमेंट करून सांगा. चला समजा गबाळ आतमध्ये ठेवतो, खास करून माझ्या जगूभावला. कसं झालं फ्रेश एकदम. तुम्ही म्हणता फ्रेश नाही, अजून बेकार होता झाला तुम्ही तर असं म्हणताल सरळ, कारण की माझं तोंडात तसं दिसायला लागलं आहे. एवढा घाम येतोय का नाही काय सांगायचं, एवढा घाम येतोय म्हणजे सांगू शकत नाही. तो का आज हितपर्यंत सावली गेली आहे. सावली जेव्हा तिथं जाईल तेव्हा तिथं टेंट पैसे थांबणार. काय एकदम मस्त वातावरण झालं बघितलं, एकदम मस्त. आणि ना उद्याला ना आपल्याला तेव्हा त्या तसंच गाठ्यानं तिकडे वर निघायचं आहे. पुढं वाई आहे 3 किलोमीटरवर. तर काय झालं ना, सायकलचं गिअरबॉक्सचं काम निघलं, त्यामुळे उद्या काम करायचं आहे, कारण आज जाऊन आता काय काम होणार नाही आंध्र पडत थोड्या. त्यामुळे मी थांबलो मागत. मग आता थांबायचं, उद्या सकाळी त्याला निघायचं 8-8:30 वाजता निघायचं. उद्या जाऊन मग काम करायचं मस्तमध्ये, आणि मग नंतर पुढं निघायचं 5 निघाल्या साईडला. मी पहिल्यांदा या रस्त्याकडलं एवढं टेंट लावलं आहे, पहिल्यांदा एवढ्याकडलं टेंट लावलं आहे मी. एवढं कडलं टेंट लावत नाही कधी मी. आता संध्याकाळच्या गुंतवळ बघा माणसं किती येते आता. प्रेम बघा भावांनो किती जास्त. हे बघा अशी रांगानं थांबली ती बघा, समजतं ना पाठीमागे टेंट आहे आणि मस्त चहा. आणि जसा विचार केला तर शेम तसं व्हायला लागलंय. आता संध्याकाळच्या वेळेस फक्त माणसं बघा किती येते ती. आज नुसता धिंगाणा मारणे, चहा तरी पितो. टाईम झाला आहे 8:50. हे बघा इथं टेंट आहे, इथं खुर्ची आहे, बसायला खुर्ची आणलेली पण नंतर त्यानंतर सायकल लावली. आता म्हणले चला जेवायला, म्हणले घरी चला त्यांच्या घरी जाऊ जेवायला. बघू काय केलं जेवायला. मला तर लई भूक लागली, पण मी थोडंच खाणार नाही, कारण की जेवण केल्यानंतर लगेच मला झोप येते. आणि त्यानंतर झोपलो की मग एडिटिंग करायची राहते. दुसऱ्या दिवशी एडिटिंग करायचं म्हणलं का नाही कालची, मग चिटचिट होती. त्यामुळं आजचा आधी एडिटिंग करायचं, कमी जेवायचं. चला जाऊ जेवण करू. आहे काय इथं बुसकाट आहे बाई. मामाच्या घरी गाडी पण आहे ते बघा. काय ना कॅमेरात बोलतो तो. तर सध्या आता जेवण करायला बसलेलो या जेवायला. बघा हे काय आहे दादा, बासुंदी काय. बासुंदी आहे, इथं आमटी आहे, इथं शेवग्याची भाजी का मला आवडती, पुऱ्या आहेत त्या, कुरवड्या, भातवड्या, भजी आहेत एकदम मस्त मध्ये. चला करू जेवण. टेन्शन नाही, ट्रॅव्हलिंग करताना कुठल्या गोष्टी टेन्शन नाही. नाही तर काय माहिती जेवण फुटलं की तुम्हाला पाणी सुटतं माहीत तर माहीत नाही कशामुळं. वा टाईम बघा रात्रीचा 11:35. जे गॉनल चालू केलं आहे, कारण की डाटा करतो ट्रान्सफर आज दिवसाच्या 1 2 3 4 5 6 7 8 9 म्हणजे 9 व्हिडिओ फक्त घ्यायच्यात आहेत. त्याला मला झाले लगभग 70% जरी झाला म्हणलं तरी मला टाईम लागला लगभग नाही म्हणतात तरी 15-20 मिनटं तरी लागली डाटा यायला मला. म्हणजे ठीक आहे, म्हणजे असं नाही मेमरी कार्ड काढा टाका असं नाही. वायफायनं डाटा एक नंबर येतो ड्रोनमधला, मोबाईलमध्ये भारी येतो या, आणि एडिटिंग पण बरी होती या. तसं ड्रोनचं सीन तुम्हाला भारी वाटतं एक आपलं, आणि ड्रोनच्या सीनमध्ये तुम्हाला काय कमी वाटते मला सांगा, कारण की मी खूप जास्त मेहनत करतो आहे. म्हणजे ड्रोनचं सीन काढायला लई मेहनत लागते मला, घ्यायला परमिशन घ्यायला लागते, ड्रोन उडवताना समजा गोष्टींची काळजी घ्यायला लागते, मग ड्रोन उडवायला लागतो. असं नाही जे कोणाला असं सोडून जमत नाही वर, मग ती वेगळं होतं ना थोडं असं आहे. मला ड्रोनमधलं म्युझिक जी टाकतो ते तुम्हाला म्युझिक कसं वाटतं या, अजून चांगलं म्युझिक टाकू का हाई म्युझिक तुम्हाला भारी वाटते कसं कमेंट करून सांगा मला. चला मी काम करतो एडिटिंग करायचे, अजून 2-3 तास जागून भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये. तर भावांनो हे असं आपलं मस्त टेंट आहे, इथं जगवांना चालू करून ठेवला आहे, डाटा ट्रान्सफर चालू आहे, मस्त जिंदगी जगतो या, जिंदगी आयुष्यामध्ये करतो. जेवण झालं फुल, हिकडली माणसं लई भारती प्रेमळ स्वभावाची माणसं समधी आता. आणि आता मी वाईच्या जवळजवळ आलो ना आज, तर उद्या सायकलचं काम करायचं आहे मला पूर्णपणे. आणि आता आपण पुढे निघालेलो या 5 तर फुल्या ब्लॉगमध्ये तो बघतो तुम्हाला 5 आसपास मी कुठं दिसेल तुम्हाला. तर भावना असा काहीतरी पूर्ण व्हिडिओ होता. जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. भेटूया फुल्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत टाटा बाय बाय. हर हर महादेव, जय हिंद, जय भारत, हर हर महादेव.